चुकीचा अर्थ केला नाही, अर्थ बरोबरच होता. कारण सद्गुरूशिवाय समर्थ कोण आहे? पण तापट त्या ब्राह्मणाने हातामध्ये पाणी घेतलं, त्याच्यावर मंत्र टाकले आणि त्या मुलाला शाप दिला. तुला शाप देतो, उद्याचा सूर्योदय तू पाहणार नाही, रात्रीतून तुझा मृत्यू होईल. काय वाटलं असेल त्या मुलाला? रडत रडत ते बालक घरी आलं, मठात आलं. मठात समर्थ होते. समर्थाने विचारलं, का रडतो रे? का रडतोस? त्या बाळाने रडत रडत सांगितलं, स्वामी, भिक्षा मागायला गेलो, मृत्यू घेऊन आलो. म्हणजे मी त्या ब्राह्मणाच्या दारात भिक्षा मागितली, त्याने सांगितलं की उद्याचा सूर्योदय तू पाहणार नाहीस. असं काळजी करू नको, तू मरणार नाहीस, माझा आशीर्वाद तुला आहे, तुला मृत्यू येणार नाही. तरी ते पोरगं रडायला लागलं. रडणारच ना, रडणारच ना. मृत्यूचं भय कोणाला नाही. आता समजा तुम्हाला एखाद्याने विचारलं आणि सांगितलं की उद्याचा काला तुम्ही जेवणार नाही, झोपाल का 2 दिवस? समजा एखाद्या साधूने सांगितलं की आता परवाचा काला 19 तारखेचा तुमच्या नशिबी नाही. ते मूल रडायला लागल्यानंतर समर्थ हसायला लागले. ते हसायला लागल्यानंतर त्या मुलाने विचारलं, गुरुजी, अहो मी मरणार आहे, तुम्ही हसताय, हे बरं आहे? गुरुजी म्हणाले, त्याला हसत नाही, तुझ्या वेडेपणाला हसतोय. म्हणजे समर्थ म्हणाले, वेड्या, तुझा त्या ब्राह्मणाच्या शापावर विश्वास आहे आणि माझ्या आशीर्वादावर नाही. तुला शाप खरा वाटतोय, पण मी सांगतोय ना तू मरणार नाहीस. तरी त्या मुलाला ते पटेल. शेवटी समर्थाने सांगितलं, याच्यावर एक पर्याय, तुला जर भीती वाटत असेल तर माझी करंगोळी पकड, हात धरून राहा. मृत्यू भयाने त्या मुलाने हात धरला आणि दिवसभर फिरत होता गुरुजींच्या मागोमाग. काही झालं नाही. दिवसभर आनंदात गेला. संध्याकाळ झाली, समर्थ जेवायला बसले, हा मुलगा जेवायला बसला. जेवण झाली, विडा तांबूल झाला आणि समर्थ खाली झोपले. घोंगडी टाकली आणि त्या घोंगडीवर ते झोपले आणि तो मुलगा बसून रडायला लागला. त्या समर्थाने विचारलं, आता का रडतोयस? त्या मुलाने सांगितलं, स्वामी, आता तुम्ही झोपणार आणि आम्ही कायमचे झोपणार. आता तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला निद्रा लागली आणि जर आम्हाला यमदूत घ्यायला आले तर आम्हाला ते घेऊन जाणार. मी काही तुम्हाला उठवू शकणार नाही झोपेतून, तेव्हा आमचा राम राम घ्यावा. समर्थ म्हणाले, काही होणार नाही, तुला जर भीती वाटत असेल तर या घोंगडीवर बसून राहा, त्या घोंगडीच्या बाहेर जायचं नाही. समर्थांचे पाय चुरत चुरत तो मुलगा बसला. पण मृत्यूचं भय आहेच ना. तू सारखा असा दरवाजाकडे बघायचा, पाय चेपायचा, दाराकडे बघायचा. बघताय काय माझ्याकडे? तो ब्राह्मण पण काही साधा नव्हता, तापसी होता, तपश्चर्या केली होती, त्याचा शब्द खरा झाला आणि यमदूत त्या बाळाला घ्यायला आले मध्यरात्री 12 वाजता. ते यमदूत पाहिल्यानंतर हा गर्भगडीत झाला. गच्छंती आले, म्हणाला, संपलं, काय व्हायचं ते होऊ दे, गुरुचरणावर हे दे. म्हणून त्या गुरुजींच्या पायावर डोकं ठेवलं, रामरक्षा म्हणू लागला. काय होते? 5 मिनिटं झाली तरी काही धक्का लागला नाही आपल्याला. पण असं फिरक्या नजरेने बघितलं, काय चाललंय. तर त्याने बघितलं ते अत्यंत अद्भुत होतं. ते यमदूत असा पाश टाकत होते आणि तो पाश असा सरसर यायचा, घोंगडी कशी जायचा आणि परत जायचा. असं 2-5 वेळा त्या मुलाने बघितलं की पाश येतोय पण घोंगडीला तो स्पर्श करू शकत नाही. मग त्याला धैर्य आलं, बळ आलं, तो ताठ बसला आणि यमदूतांकडे डोळे वाटारून बघायला. त्याला वाटलं हे काही करू शकत नाही, यांची मर्यादा संपली. मृत्यूची पण एक वेळ असते. 1 तासभर तो खेळ झाला, वेळ संपली, यमदूत निघून गेले. त्या मुलाला बरं वाटलं. समर्थांच्या पायावर डोकं ठेवून ते मूल झोपी गेलं. पंच उषकाल झाला. पहाटेला समर्थ उठले आणि त्याच्या धक्क्याने ते बालकही जागा झालं. डोळे चोळू लागलं. समर्थाने त्याच्याकडे बघितलं आणि हसून म्हणाला, अजून तू जिवंत आहेस? हो म्हणलं, जिवंत आहे. कसा काय? तुमची कृपा, तुमच्या कृपेने मी जिवंत आहे. तुला न्यायला कोणी आलं नाही? आले होते तर 1 तास ट्राय केला पण मी नाही हाती लागलो. ते आले तसे निघून गेले. आज मुलं आनंदी होतं, आंघोळ केली, खेळू लागलं, बागडू लागलं.
तासाभराने समर्थांची आंधी कौरवली. समर्थाने त्या बालकाला बोलावलं, इकडे ये. ते बालक आलं, नमस्कार केला. काय स्वामी, काय हुकूम? ती म्हटली, ती चौपदरी घे आणि काल ज्या ब्राह्मणाच्या दारात भिक्षा मागितली त्याच दारात जाऊन भिक्षा माग. ती बालक म्हटलं, माझ्या मरणावर का टाकलाय? काल त्या ब्राह्मणाने सूर्योदयाची तरी मुदत दिली. आज तो तुम्हाला घरी पण येऊ देणार नाही, तुम्हालाच आग भरायला यावं लागेल. तो तिथंच भस्म करून टाकेल मला. दया करा, मला तिथे पाठवू नका. समर्थ म्हणाले, माझी आज्ञा आहे, तिथंच जायचं आणि तिथंच भिक्षा मागायची. जा. इलाज नव्हता. त्याने समर्थांच्या पायावर डोकं टेकलं, नमस्कार केला. म्हणाला, तुमची जर इच्छा असेल हा इहलोक सोडावा तर जातो बाबा. गुरु आज्ञाप्रमाणे मठाच्या बाहेर 10-20 पावलं गेला. काहीतरी आठवल्यासारखं परत आला. समर्थाने विचारलं, आता का आलास? त्याच ब्राह्मणाच्या दारात जातो, तिथंच भिक्षा मागतो, पण एक विनंती आहे. म्हणजे काय विनंती आहे? तो श्लोक तरी बदलून द्या. त्या श्लोकाने हा गडबड मंगळ केलाय, तो श्लोक तरी बदलून द्या. समर्थाने कठोरपणानं सांगितलं, त्याच घरात जायचं, तिथंच भिक्षा मागायची, हाच श्लोक म्हणून मागायचे. तो म्हटला, आता सगळं संपलं. नमस्कार करून परत गेला. 5-25 पावलं गेला नसेल, परत आला आणि समर्थांच्या पायात डोकं ठेवून म्हटलं, आता का रे आलास? म्हणला, स्वामी, अहो सुडावर आणि फाशीवर देताना सुद्धा शेवटची इच्छा विचारतात. मी आता मरायला निघालो, एक शेवटची इच्छा पूर्ण करा. ठीक आहे म्हणले, काय असेल इच्छा ती पूर्ण करतो. काय इच्छा आहे? त्या बालकानं सांगितलं, शिष्यानं सांगितलं, त्याच ब्राह्मणाच्या घरी जातो, तिथंच भिक्षा मागतो, तो श्लोक म्हणून भिक्षा मागतो, पण शेवटची विनंती, निदान ती रात्रीची घोंगडी तरी अंगावर द्या. त्याला वाटलं त्या घोंगडीचा पराक्रम नाही, पण ती घोंगडीची कृपा नाही, ती सद्गुरुनाथांची कृपा असते. थोर पडत रासाकडे गुरुलक्षी मागे पुढे विठोबा. Oh,
बोलण्यासाठी तोंड उघडं ठेवलं त्याबद्दल आभारी. तुमचं हे प्रेम मी स्वीकारतो, तुमच्या श्रद्धेचा स्वीकार करतो. कारण हे प्रेमाचं ओझं घेऊन मी बोलू नाही शकत. तर हे थोडं स्वीकारून मी बाजूला काढून ठेवतो आणि तुमच्याशी संवाद साधतो. विठ्ठल शांतता राखा. कीप क्वाइट. गेली तब्बल 2 तास आपण चित्रासारखे बसून होतात. जिथं उपक्रम केला तिथेच उपसंहार करतो. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुमेण देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये आपल्या सद्गुरुनाथांचं स्थान हे खूप मोठं आहे. एकच सांगतो अभ्यास म्हणून, दत्त जयंती झाली, काला झाला की ज्ञानेश्वरीतील 13वा अध्याय आपण वाचा आणि त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्य उपासनेसाठी खर्ची घातलेल्या 90 ओव्यांचा अभ्यास करा. म्हणजे हा रंग कळेल. जिवंत असताना आम्ही सद्गुरु सेवा करू, यात नवल काय, मरणोत्तर सुद्धा करू, असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. काया वाचा आणि मन गुरुचरणीचा अर्पण, असं एकनाथ महाराज लिहितात. कितीही सांगावं वाटलं तरी सुद्धा वेळेची मर्यादा ही खूप मोठी आहे. मला आग्रह आहे की तुम्ही खूप वेळ बोलावं, पण माझी काही मतं ठरलेली आहेत. कीर्तन चालूच असावं असं श्रोत्याला वाटावं, तेव्हाच ते संपावं. किती सांगितलं त्यापेक्षा तुम्ही काय नेलं याला खूप महत्व आहे. पण समग्र कासारा ग्रामस्थांचं मी अभिनंदन करत असताना काही संदेश तरुणांना देण्याचा माझा मानस आहे. बहुतारी तरुणांनी मला इथे या सप्ताहाचे सक्रिय कार्यकर्ते असणारे सुनील भाऊ यांनी सांगितलं, मला सतत संपर्कात होते. त्यांनी मला सांगितलं की हा मागच्याच वर्षी 50वा झाला, पण कोरोना महामारी करता आला नाही, म्हणून या वर्षी केला. मला नाही तसं वाटत. त्यांची श्रद्धा त्यांनी बोलून दाखवली, पण ते घडतं ते योग्य असतं. 50वा सप्ताह मागच्या वर्षी झाला, हा 51वा आहे. म्हणून मनात खंत ठेवायचं कारण नाही. वेगळा विचार सकारात्मक कोणता आहे, शताब्दीच्या दृष्टीनं हा पहिला उत्सव आम्ही मोठा केला. आणखीन 50 वर्षांनी याची शताब्दी होईल, त्यावेळी लक्षात येईल की आम्ही शताब्दीतला पहिला उत्सव खूप मोठा केला होता. आणखीन 50 वर्षांनी जेव्हा शताब्दी होईल त्यातही मी कीर्तनाला येईल. चांगला विचार करायचा, निश्चित सकारात्मक असलं पाहिजे. हे दोन्ही पटवासपटू जे आमचे मोजाळ महाराज काय, निळोबा महाराज काय, आमचे रोहिदास महाराज काय, ही सगळी गाणारी सगळी असतील, फक्त थकलेली असतील. कदाचित रोहिदास बुवाच्या तोंडात जात नसतील, तसं म्हणत असतील, असं घडू शकतं. जरा बोलू की लहान ती मुलं उभी राहिली, छोटी छोटी मुलं बघा किती सुंदर आहेत, टाळ वाजवत आहेत. मी गेली 2 तास त्यांच्याकडे बघतोय. मी त्यांचं कौतुक करणार नाही,
कारण कौतुक केलं की मुलं बिघडतात. कौतुक करायचं झालं तर त्यांच्या आई बापाचं करेल. कीर्तनात नाचावं. जेव्हा मी पुन्हा शताब्दीला येईल ना 50 वर्षांनी, त्यावेळेस ही मुलं 50 वर्षाच्या पुढे असतील, टाळ वाजवत असतील आणि ही मुलं सांगत असतील 50व्यात पण मी टाळ वाजवलाय, असं अभिमानानं सांगत असतील. तेव्हा आम्ही होतो. हे पुढील पिढीकडे केलेलं एक अध्यात्माचं संक्रमण आहे. तरुणाईला संदेश देतो. तुम्ही मोठ्या प्रेमानं मला बोलवलं. आचार्यांचं माझ्यावर एक अकृत्रिम प्रेम आहे. महाराष्ट्रभरात त्यांनी खूप उत्सव केले. प्रत्येक उत्सवात ते निश्चित स्वरूपाने मला पाचारण केलं. आपला उत्सव तर खूप मोठा आहे, पण मला आठवतो वेरूळच्या प्रांगणामध्ये 2000 साली त्यांनी 21 वर्षापूर्वी उत्सव केला. त्याला काल्याच्या प्रसादासाठी 1350 कोटी साखर गाळली. 1350 कोटी. आणि काल्याच्या कीर्तनासाठी तब्बल 5 लाख लोक उपस्थित होते. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झाली. आपण आपल्या पद्धतीने खूप मोठा उत्सव केला. या उत्सवात ज्या लोकांनी अन्नदान केलं असेल, द्रव्यदान केलं असेल, धन दिल्याने वाढतं. एक तुम्हाला चांगला विचार देऊन जातो सर्वांना. तन मन धनानं परमार्थ करायचा असतो. या तीनही गोष्टी अशुद्ध आहेत. तन अशुद्ध आहे, मन अशुद्ध आहे, धनही अशुद्ध आहे. पण माझ्या प्रिय श्रोत्यानं, तन शुद्ध करायचं असेल तर स्नान केलं पाहिजे, मन शुद्ध करायचं असेल तर ध्यान केलं पाहिजे आणि धन शुद्ध करायचं असेल तर दान केलं पाहिजे. आणि तुमच्याकडून ते झालंय. उत्तरार्धात 5 गोष्टी मी सांगणार आहे. माझं सगळं कीर्तन कळू न कळो सगळे तरुणाई इथे आहे. आमच्या मठातले सिद्धार्थ महाराज आहेत की जे बाबांची परंपरा मोठ्या श्रद्धेनं चालवत आहेत. 5 तरुणांना गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला जास्त माझं कीर्तन नाही कळलं तरी चालेल, पण 5 गोष्टी लक्षात ठेवा. हेच कीर्तन आहे. या 5 गोष्टी कमवायचा प्रयत्न करा. 1. उत्तम प्रकृती. तुम्ही सुदृढ असलं पाहिजे. उत्तम प्रकृती. मारुतीच्या मंदिरात असे शेड्डू वाजले पाहिजे. असं नाही वाजलं पाहिजे. शेड्डू वाजले पाहिजे. सुदृढ पाहिजे. म्हणजे उत्तम प्रकृती. पहिलं कलम उत्तम प्रकृती. 2. पुरेशी संपत्ती. माना नव्हे तर न माना, पण वस्तुस्थिती आहे. संसार असो, परमार्थ असो, पैसा पाहिजे. कफल्लक माणसाला या जगतात शून्य किंमत. उत्तम प्रकृती. 2. पुरेशी संपत्ती. मी पुरेशी म्हटलं, अतिरिक्त नाही. उत्तम प्रकृती. 2. पुरेशी संपत्ती. 3. मर्यादित संतती. 4. संताची संगती. आणि 5. ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी त्याच्याकडे आहेत. जगाचा सर्वांना माझं आवाहन आहे. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका, परस्त्री पाप नजरेने पाहू नका. दररोज आंघोळ करा, तुळशीला पाणी घाला, एकादशीला उपवास करा, जय जय रामकृष्ण हे मंत्र म्हणा, आळंदी पंढरीची वारी करा, ज्ञानेश्वरी गाथा वाचा. आणि सगळं करण्यासाठी गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याच्यासारखा आनंद बिलकुल कसा. आपण सगळे वारकरी आहोत, पण चुकून माकून कोणी असेल तर वारकरी व्हा. उद्या दत्त जयंती आहे. त्या पर्वकाळी मला ओठावर दृष्टांत आला. अनेक महापुरुषांची चरित्र मी वाचली. त्याच्यामध्ये एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. ते होते सद्गुरू दादा महाराज सातारकर. एक महान संत होते. त्या पंढरीला गेले आणि गळ्यात तुळशीची माळ घातली, नाचायला लागले. तर त्यांच्या बरोबरच्या काकावाणीने त्याला विचारलं, नाचताय का? त्यामुळे आनंद झालाय. ते कशाचा? माळ घातल्याचा. त्यात काय आनंद? तर दादा महाराज दिलेलं फार सुंदर उत्तर आहे. ते म्हणले, गळ्यात काल माळ नव्हती, गळा मोकळा होता. तेव्हा मरण आलं असतं तर कुणाचं म्हणून मेलो असतो. आज गळ्यात तुळशीची माळ आहे. उद्या जरी मरण आलं तर ज्ञानोबा तुकोबाचं म्हणून मरण. वारकरी व्हा. कोणतंही व्यसन करू नका. दुर्दैवाने व्यसनाधीन पिढी व्हायला लागली.
31 डिसेंबर तोंडावर आहे. आमच्या भगिनी त्याने एकदा पोस्ट टाकली होती फेसबुकवर, फार सूचक पोस्ट आहे. त्याने असं म्हटलं होतं, नवीन दारुड्यांचा जन्म 31 डिसेंबरला होतो. सूचक होईल, वाईट पिऊ नका. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, अजून कोरोना संपलेला नाही. नवीन व्हेरियंट आलाय, आपण सांभाळलं पाहिजे, मास्क लावला पाहिजे, त्याला सॅनिटायझर लावलं पाहिजे. जरी अल्कोहोल असला तरी आपण हबप असलो तरी. एक जण मला रोहिता तू आला, मला विचारला, काय बुवा शेवटी दारूच कामाला आली. हाताला लावायला सांगितली, प्यायचं नाही. हात धुतले पाहिजे, हे आम्हाला कोरोनानं शिकवलं ना. हात धुवून नाही घ्यायचे, हात धुवायचे, एकमेकाच्या अंतरात राहायचं. हे नियम सर्वांनी पाळावे. कीर्तन संपल्यानंतर कोणी गर्दी करू नका दर्शनाला येण्याची. इथूनच नमस्कार करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. समग्रांना मी अत्यंत अभिष्ट चिंतन करतो. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, हे माझे जोरले पायी. जय जय विठ्ठल.